नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, VSMPSC अकॅडमीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी कविता देशमुख, फाउंडर आणि ओनर VSMPSC अकॅडमी. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की एक्झाम जवळ येते बरोबर, किंवा तुमचं प्री प्लॅनिंग नसेल, तुमचा प्रिवियस काही अभ्यास नसेल, मग आत्ता तयारी करून एक्झाम क्वालिफाय होता येतं का? ठीक आहे, मार्केटमध्ये बरेचसे व्हिडिओज तुम्हाला मिळालेले असतील किंवा तुमचं फ्रेंड सर्कल असेल, कोणी सिलेक्ट झालेले विद्यार्थी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील, तर प्रत्येकाचं जे मत आहे ना, ते प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. ठीक आहे, ओके. पण MPSCचं परखड सत्य काय आहे ते कुठंतरी आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की तुमची परीक्षा आहे, एक परीक्षा आहे तुमची एप्रिलमध्ये, ज्याला आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा म्हणतोय, आणि राज्यसेवा, आणि दुसरी तुमची परीक्षा आहे संयुक्त पूर्व परीक्षा. ठीक आहे, संयुक्त पूर्व गट ब गट क. ठीक आहे, ओके. तर विद्यार्थ्यांचे दोन टाईप आपण इथे करूया. दोन टाईप म्हणजे कसे, व्यवस्थित समजून घ्या. विद्यार्थ्यांचे दोन टाईप म्हणजे कसे की जे विद्यार्थी ए टाईप म्हणूया, आपण बी टाईप म्हणूया, जे विद्यार्थी 2 ते 3 वर्षापासून प्रिपरेशन करतात, त्यांच्या प्री क्वालिफाय असतील, मेन्स क्वालिफाय असतील, इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले असतील, PSI वगैरे या पोस्टसाठी, किंवा राज्यसेवा इंटरव्ह्यू दिला असेल पण फायनल सिलेक्शन झालेलं नसेल. ठीक आहे, असे विद्यार्थी. दुसरे विद्यार्थी असे आहेत की जे आता जस्ट स्टडी करतात, 1 वर्ष झाले, 6 महिने झाले बरोबर, किंवा फर्स्ट अटेम्प्ट आहे किंवा सेकंड अटेम्प्ट आहे. फर्स्ट आणि सेकंड एवढंच आपण इथं कन्सिडर करूया. हे झाले दोन टाईपचे विद्यार्थी. मग या बी टाईपच्या विद्यार्थ्यांची जी फाईट आहे ना, या ए टाईपच्या विद्यार्थ्यांशी आहे बरोबर. ऑब्विसली हे विद्यार्थी प्री प्लॅनिंग, फोकस, एक्सपिरियन्स स्वतःला त्यांनी तिथं सिद्ध केलेला आहे, पण फायनल सिलेक्शन त्यांचं कुठंतरी राहिलेलं आहे. ठीक आहे, ओके. याचा अर्थ असा आहे का की तुम्ही या ए टाईपच्या विद्यार्थ्यांसमोर काहीच नाही आहात, असं काहीच नाही आहे बरोबर. जर तुम्ही नियोजन, सातत्य, अभ्यासक्रम, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित हाताळलं, तर एका वर्षाच्या अभ्यासामध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही पोस्ट मिळवू शकता. जसं की मी मिळवली होती स्वतः PSI 2017, पण मी जॉईन नाही केलं. तर हार्डली 6 महिन्याच्या अभ्यासावरती फर्स्ट अटेम्प्टमध्ये पोस्ट मिळवली होती. तर सांगण्याचा हेतू माझा काय की तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ना, ते तुमचं कॉम्पिटिशन किती लाख विद्यार्थी देतात यांच्याशी तर आहेच आहे बरोबर, पण त्याचा तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग नका करू, पॉझिटिव्ह थिंकिंग करा की माझ्यासाठी स्पर्धा माझी स्वतःशी आहे बरोबर, मला एकच जागा हवी, माझी एकच पोस्ट मला हवी आहे. हे स्वीकारणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण रियालिटी काय आहे की एवढे विद्यार्थी परीक्षा देतात बरोबर, पण त्यातले बोटावर मोजण्या एवढे विद्यार्थी सिरियस असतात, लक्षात घ्या. ओके, तर ही गोष्ट कुठंतरी इथं आपण समजून घेणं गरजेचं आहे. मुद्द्यावर येते मी. तर विषय काय होता आपला की आत्ता प्रिपरेशन करून एक्झाम क्वालिफाय होता येईल का, एप्रिल किंवा तुमची जूनची परीक्षा असेल. ठीक आहे, ओके. बघा, आत्ता आहे मार्च महिना बरोबर, मार्च चालू आहे, एप्रिल राज्यसेवा परीक्षा आहे, मे आणि जून, जूनमध्ये तुमची कंबाईनची परीक्षा आहे बरोबर. तर आता कन्सिडर आपण जूनचीच एक्झाम करूया, म्हणजे कंबाईनचीच एक्झाम करूया. 3 महिने तुम्हाला पूर्ण मिळतात, कंप्लीट 3 महिने तुम्हाला इथे मिळतात. याच्यामध्ये ज्यांची राज्यसेवेची परीक्षा आहे त्यांनी अजिबात डिस्टर्ब होऊ नका, कारण का मेडिवल हिस्ट्री, एन्शंट हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे 4 सब्जेक्ट सोडले तर बाकी सगळा सिलेबस सेम आहे. ठीक आहे, पण लक्षात घ्या, राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षेमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. क्वेश्चन विचारण्यामध्ये असू द्या, क्वेश्चन पेपर सेट होतो त्याच्यामध्ये असू द्या. त्याच्यामुळं राज्यसेवेची एक्झाम आणि कंबाईनची एक्झाम याला एक समजू नका. ठीक आहे, ओके. जेव्हा तुमचा राज्यसेवेचा रिझल्ट येईल, म्हणजे जे विद्यार्थी दोन्ही एक्झाम देणार आहेत, जर तुमचा राज्यसेवेचा रिझल्ट म्हणण्यापेक्षा राज्यसेवेची एक्झाम झाल्यानंतर तुमचा स्कोअर कमी येत असेल, जास्त येत असेल, जे काय असेल ते असेल, पण जूनचा फॉर्म जर तुम्ही भरत असाल कंबाईनचा, तर तुम्ही जून महिन्यापर्यंत तुमचा जो आन्सर की आहे तुमची, तर की आल्यानंतर तुम्ही चेक करू नका, डायरेक्ट जूनमध्ये तुम्ही दोन्हीही आन्सर की चेक करा. ठीक आहे, कारण काय होतं माहिती का,
एप्रिलचा पेपर तुमचा खूप डिफिकल्ट गेलाय, तुमचे मार्क्स कमी येतात, त्याचा परिणाम जूनच्या एक्झामवरती होऊ शकतो. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. क्वेश्चन हा आहे की आत्तापासून तयारी केली तर कंबाईनची एक्झाम निघेल का? लक्षात घ्या, 3 महिने आहेत. 3 महिने आहेत. या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही फुल टाइम स्टडी करत असाल, फुल टाइम म्हणजे 9 ते 10 तास डेली, 9 ते 10 तास, ठीक आहे, डेली. ओके, पहिली गोष्ट तर तुम्ही म्हणाल की मॅडम बाकीच्या चॅनलवरती तर असं सांगतात, तुम्ही डायरेक्टली असं सांगताय. 3 महिन्यामध्ये पॉसिबिलिटी खूप कमी आहे की कुठलीही एक्झाम क्रॅक होईल. 3 महिने म्हणजे कसं कन्सिडर करतोय आपण की तुम्ही आधी कधीच अभ्यास केलेला नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरलाय आणि तुम्ही हे 3 महिनेच अभ्यास करणार आहात. ठीक आहे, आधी ना तुम्ही बेसिक वाचलंय, ना तुम्ही NCERT वाचली, ना तुम्ही रेफरन्स बुक वाचलेत, काही तुम्ही केलेलं नाहीये. पण 3 महिने मात्र तुम्ही फुल डेडिकेशननं अभ्यास करणार आहात. ठीक आहे, पॉसिबिलिटी किती आहे? पॉसिबिलिटी मी तर 20% म्हणेल. कारण का माहितीये, तुम्ही कितीही टॅलेंटेड असू द्या, स्पर्धा परीक्षा पेपर जे सेट होतात ना, ते पेपर फार म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे पेपर, इझी लेवलचा पण येतो, लक्षात घ्या. पण तुमची फाईट जी आहे ना, ते 2-2 वर्ष अभ्यास करणाऱ्यांसोबत आहे. ठीक आहे, ओके. तर 3 महिन्यामध्ये तुम्ही सिलेबस कव्हर करू शकता का? पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, जर तुम्ही सिलेबस कव्हर करत असाल तर तुम्ही परफेक्शन करू शकता का? दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन, रिव्हिजनसाठी तुम्हाला किती टाइम मिळते? कारण सिलेबस कव्हर करणं आणि रिव्हिजन आणि परफेक्शन करणं ह्या खूप मोठ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. तुम्ही सिलेबस कव्हर कराल पण एका महिन्यामध्ये, पण तो सिलेबस जर परफेक्ट नाही केला, त्याच्या मल्टिपल टाइम रिव्हिजन नाही झाल्या, तर इथं तुमच्या या सिलेबस कंप्लिशनचा काहीही फायदा होत नाही. ओके, क्लिअर? तर जे विद्यार्थी फक्त 3 महिने अभ्यास करणार आहेत, 3 महिन्याच्या आधी त्यांनी काहीही केलेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी रिझल्टची अपेक्षा करू नका. डायरेक्ट क्लिअर बोलते मी. पण जे विद्यार्थी 1 वर्षापासून अभ्यास करतात, ठीक आहे, किंवा 6 महिने झाला अभ्यास करतायत आणि 6 महिने अभ्यास आहे प्लस आता 3 महिने पुढचे रिव्हिजन परफेक्शन जे काय असेल ते, किंवा रिमेनिंग जो अभ्यास राहिलेला आहे ते करतात, अशा विद्यार्थ्यांचे पास होण्याचे चान्सेस आहेत, डेफिनेटली आहेत. कारण का माहितीये, या विद्यार्थ्यांना सिलेबस माहीत असतो, बऱ्यापैकी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर केलेले असतात, मल्टिपल टाइम रिव्हिजन झालेले असतात, अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट येऊ शकतो, लक्षात घ्या. ठीक आहे, पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होईल का? ऑब्व्हियसली नाही. तर इथं डेडिकेशन फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही 10 तास अभ्यास करताय, बरोबर, 10 तास अभ्यास करताय, पण या 10 तास केलेल्या अभ्यासाचं जर परफेक्शन तुमच्याकडून होत नसेल, जर त्याची मल्टिपल टाइम रिव्हिजन तुमच्याकडून होत नसेल, तर हा 10 तासाचा अभ्यास काहीही कामी येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी सांगतात तुम्हाला की 15 दिवस पॉलिटीला द्या, 15 दिवस इकॉनॉमिक्सला द्या, असं काहीही नसतं, लक्षात घ्या. प्रिलियम पास होणं एवढं सोपं नाहीये आणि एवढं डिफिकल्ट पण नाहीये. तर त्याच्यासाठी प्रॉपर एक कन्सिस्टन्सी ठेवावीच लागते. कुठलीही एक्झाम तुम्हाला इतक्या सहजपणे पास होता येत नाही, लक्षात घ्या. आता कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करताय, मग कशी कराल? 3 ते 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट तर तुम्हाला त्या परीक्षेचा सिलेबस माहीत पाहिजे. ठीक आहे, ओके. तुम्ही जी एक्झाम देताय, सिलेबस माहीत पाहिजे. त्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे बाबा, वस्तुनिष्ठ आहे, निगेटिव्ह मार्किंग आहे, कसं आहे, बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षेचं स्वरूप समजून घेतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आत्ता तुम्ही जर बघितलं, बरेच जण सांगतात 17 पासूनचे पेपर बघा, कोणी सांगतं 20 पासूनचे बघा, कोणी सांगतं 21 पासूनचे बघा. वेळ असेल तुमच्याकडं तर 17 पासून आत्तापर्यंतचे सगळे पेपर बघा, प्लस राज्यसेवा मेन्सचे पण पेपर बघा. कारण का, इथून फार क्वेश्चन रिपीट होतात, लक्षात घ्या. राज्यसेवा मेन्स, ओके, ओल्ड पॅटर्न. आता हे 3 गोष्टी तर फार महत्त्वाच्या आहेत. सोबतच जिथं तुमचं 1 वर्ष वाचू पण शकतं, 1 वर्ष वाया पण जाऊ शकतं, ते म्हणजे तुम्ही कोणती पुस्तकं वापरताय, संदर्भ साहित्य तुमचं काय आहे, नक्की तुम्ही कशातून अभ्यास करताय, त्याच्यावरती तुमचं फार मोठं सक्सेस डिपेंड करतं. ठीक आहे, ओके. तर प्रॉपर तुमच्याकडं स्टडी मटेरियल असलं पाहिजे. कोणीही सांगताय आणि तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करताय, हे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अभ्यासता, तेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये जे क्वेश्चन आलेले आहेत ना, त्याचे सोर्स तुम्हाला मिळाले पाहिजे, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, राज्यसेवेचे पेपर असू द्या किंवा तुमचे कंबाईनचे पेपर असू द्या, हिस्ट्रीचे काही क्वेश्चन नवीन विचारतात, कमी आउटपुट असणारे विषय म्हणतो आपण, बरोबर.
आउटपुट कमी देणारे विषय हिस्ट्री आहे, सायन्स आहे, बरोबर. आता काय याला म्हणतो आपण कमी आउटपुट? कारण का या विषयांच्या बाबतीत प्रिव्हियस इयर विचारलेले सगळे प्रश्न तुम्ही करा, अगदी तोंडपाठ करा, बरोबर. पण तरी सुद्धा इथं तुम्हाला नवीन मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन दिसणार, बरोबर. कमीत कमी साहित्य वापरा या विषयासाठी आणि तेच तेच तुम्ही रिवाईज करा. कारण का आयोग नवीन नवीन पुस्तकातून हिस्ट्रीचे क्वेश्चन विचारतं. सायन्ससाठी आयोग 11-12 NCERT वापरतं, पण आपण 11-12 NCERT केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी सगळं करू शकतो का? नाही करू शकत, बरोबर. तर अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला इथं समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता या 4 गोष्टी तर आपण मेन म्हणतो, पण याच्या व्यतिरिक्त बघा काही गोष्टी आहेत की ज्या आपण अनभिज्ञ असतो की माहीतच नाही बाबा आपल्याला ह्या 4च गोष्टी माहीत आहेत. तर असं करणं म्हणजे की तुम्ही वाघाच्या शिकारीला जाताय पण तुम्ही मोकळ्या हाताने जाताय. शिकार करू शकाल का? अजिबात नाही. तर हे कुठंतरी तुम्ही इथं समजून घेतलं पाहिजे. रियालिटी सांगणारे खूप कमी आहेत, तुम्हाला स्वप्न दाखवणारे फार मिळतील. तर इथं क्वेश्चन अफाट असतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की कट ऑफ किती लागेल, आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत, आपली स्पर्धा कोणासोबत आहे, मग स्वतःसोबतच आहे का परीक्षेच्या गुणांसोबत आहे. बघा मी तुम्हाला बोलले होते कट ऑफचा विचार अजिबात करू नका, ठीक आहे. त्याने काय फरक पडणार, हा तुम्ही बघा पण कंटिन्यूस त्याच्याच थिंकिंगमध्ये राहू नका, ठीक आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, आपली स्पर्धा आपल्यासोबतच आहे, परीक्षेतल्या गुणांसोबत आहे, ठीक आहे. ओके. स्पर्धा परीक्षेचं जे स्वरूप आहे ना त्यातले बारकावे समजून घ्या. प्रश्नपत्रिका वारंवार तुम्ही अभ्यासा, त्याच्यामधून तुम्ही कोणत्या रेफरन्स बुकमधून क्वेश्चन येत आहेत ते तुम्ही थोडंसं चेक करा. जास्तीत जास्त 3 ते 4 रेफरन्स बुक प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजेत. रेफरन्स बुकसाठी जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसं तुम्ही सजेस्ट करा, आपण लगेचच रेफरन्स बुकसाठी नवीन व्हिडिओ बनवूया, ठीक आहे. ओके. आणि बरेच जण तुम्हाला सांगतात की बाबा अरे टाईम लावून प्रश्नपत्रिका सॉल्व कर, ठीक आहे, नक्की करा. पण कधी? जेव्हा तुम्हाला अभ्यासक्रम माहीत आहे, जेव्हा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण अभ्यासून झालाय, परफेक्ट करून झालाय, रिव्हिजन झालेले आहेत, या 4 स्टेप झाल्यानंतरच तुम्ही परीक्षेच्या अगोदर 15 दिवस एक 7 ते 8 पेपर टाइम लावून सॉल्व करा, ठीक आहे. ओके. आता ह्या गोष्टीला तर मी स्वतः पण जास्त इम्पॉर्टन्स देत नाही. का माहिती आहे? जिथं रिव्हिजन आणि परफेक्शन असते ना तिथं टाइम मॅनेजमेंटची गरजच नसते, ठीक आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं? बघा तुमची मल्टिपल टाइम रिव्हिजन आहे आणि तुमचं परफेक्शन ना अफाट आहे की नाही, परफेक्टच आहे. कसाही हा क्वेश्चन कितीही ट्विस्ट करून विचारू दे, मला याचं परफेक्ट आन्सर माहित आहे. पण जेव्हा परफेक्ट आन्सर माहित असतं ना विदिन अ सेकंद उत्तर सॉल्व्ह होतात. आयोगाने कितीही ट्विस्ट करून क्वेश्चन विचारू दे, टाइम कधी तुमचा कन्झ्युम होतो? एक तर तुम्हाला क्वेश्चन समजत नाही, दुसरी गोष्ट तुमची रिव्हिजन नाहीये, तिसरी गोष्ट परफेक्शन नाहीये. म्हणजे तुम्हाला उत्तर सगळे कन्फ्यूज करतात. समोर माहिती की बा याच्यापैकीच एक उत्तर आहे, पण तुम्ही तो पार्ट परफेक्ट केलेला नसतो. अशा वेळेस तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, ठीक आहे. प्रत्येक एज्युकेटरचं वेगवेगळं मत असू शकतं, पण माझं हे जे मत आहे डेफिनेटली तुम्हाला पटणारं आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर या 4 गोष्टी प्लस एक्स्ट्रा काही गोष्टी मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत. आता नवीन जनरेशन आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर आहे डिस्ट्रॅक्शन, बरोबर. मोबाईल फोन, तुमचा टेलिग्राम चॅनल, जे विद्यार्थी टेलिग्राम वापरतात ना लक्षात घ्या त्यांच्यासाठी स्पेशली एका मिनिटाला तिथं नोटिफिकेशन येतं, ठीक आहे. ओके. तर जितकं फोनपासून दूर राहाल ना तितकं तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी होईल, स्ट्रेस कमी होईल, तुम्ही आनंदी राहाल, सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला. टेलिग्राम असेल, व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, कशाला वापरताय. आणि जर वापरायचंच असेल तर याच्यासाठी एक स्पेसिफिक टाइम तुम्ही बनवा ना की रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये मी फक्त हे चेक करेन कुठले महत्त्वाचे मेसेजेस आहेत. ओके, क्लिअर. तर हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, कॉन्फिडन्स तुमचा स्ट्रॉंग राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि स्पर्धा परीक्षा म्हणलं की स्ट्रेस आला, नैराश्य आलं, पुन्हा नव्याने उभं राहणं आलं तर पहिला अटेम्प्ट आहे, पास नाही झालात मग नैराश्यामध्ये जाणं, पुन्हा अभ्यास न करणं, इतरांना दोष देणं, हे करू नका, ठीक आहे. ओके. पुन्हा नव्याने तयारीला लागा आणि या क्षेत्रामध्ये हे तुम्हाला करावंच लागणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. पॉसिबल झालं तर स्टडी ग्रुप करा, पण स्टडी ग्रुपच असले पाहिजे, तिथं आर्ग्युमेंट नसलं पाहिजे आणि इतर विषयांवरती तिथं चर्चा नसली पाहिजे. फ्रेंड सर्कल असं निवडा की जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेईल. लक्षात घ्या, याच्या व्यतिरिक्त आणखी काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहेत. तर पैलू समजतात जर चांगलं फ्रेंड सर्कल असेल तर, पण हे तुम्ही नक्की करा, ठीक आहे.
आता काही मुद्दे असे आहेत की जे आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. बघा, ध्येय आहे, बरोबर आहे. आपण म्हणतो की अरे माझं ध्येय आहे, मला ना क्लास 1 ऑफिसर बनायचं आहे. ठीक आहे, ध्येय आहे. जस्ट एक मिनिट थांबा. ध्येय आहे की मला क्लास 1 ऑफिसर बनायचं, बरोबर. पण जर याच्यासाठी नियोजनच नसेल, तर नियोजनाशिवाय असलेलं ध्येय म्हणजे फक्त एक इच्छा असते. लक्षात घ्या, नियोजनाशिवाय असलेलं ध्येय म्हणजे फक्त एक इच्छा असते. तर इथं आपल्याला नियोजन फार महत्त्वाचं आहे. पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेच्या आधी तुमचं नियोजन असलं पाहिजे. प्री प्लस मेन्स तुमची तयारी असली पाहिजे, बरोबर. तर अभ्यास साहित्य असेल, कोणतं साहित्य वाचावं, कोणतं वाचू नये, 1 महिना राहिल्यानंतर कसं रिव्हिजन केली पाहिजे, मायक्रो नोट्स कशा असल्या पाहिजेत, तुमच्या लेंदी नोट्स कशा असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर प्लस तुमचे सगळे सब्जेक्ट येतात. उदाहरणार्थ चालू घडामोडी आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे, गुण देणारे विषय आहेत, त्यातल्या फॅक्ट्स पाठ करून ठेवणं असेल, आउटपुट कमी देणारे विषय असेल, टाईम मॅनेजमेंट असेल, क्वेश्चन पेपरचा सराव असेल, परीक्षेची तयारी असेल, त्याच्यामध्ये तुमची मानसिकता वगैरे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं काय कराव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे, ओके. तर हे होतं एक जस्ट आपलं छोटंसं सेशन. आता याच्यानंतर आपण प्रॉपर एक स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आपली, कोणत्या विषयाचे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक तुम्ही स्किप केले पाहिजेत, कोणत्या टॉपिकवरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण हे सगळं बघूया. पण जेवढे विद्यार्थी हा व्हिडिओ बघतील ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये ना नक्की कमेंट करा की तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओज हवे आहेत. इथं गायडन्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.